हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण. सुमन रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खेकडा नांगी फ्राय व वेगळ्या पद्धतीने बनवलेला खेकडा रस्सा बघणार आहोत. चला तर मग. 2 किलो खेकडे घेतलेले आहेत व ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत 2-3 वेळा. नदीहून पकडून आणलेले अगदी ताजे खेकडे आहेत. मी आता स्वच्छ धुवून घेतलेले खेकडे उकडून घेत आहे. त्याच्यासाठी मी 1.5 तांब्या पाणी ओतत आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. इथे पाणी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी खेकडे टाकून घेत आहे. मी आता 2 चमचे मीठ टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. आता आपण झाकून घेऊया. तोपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत लहान. ते आता आपण कट करून घेऊ. त्याचबरोबर मी आता इथे खोबरे पण कट करून घेत आहे. गरम झालेल्या तव्यामध्ये मी आता कांदा भाजून घेते. अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर आपल्याला कांदा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. छान कलर आल्यानंतर ना त्याच्यातच आपण थोडंसं तेल टाकू. तेल टाकल्यानंतर ना खोबरे टाकू आपण. खोबरे टाकल्यावर व त्याच्यातच मी धने आणि तीळ पण टाकत आहे. ते पण आपण भाजून घेऊ. त्याच्यातच उंची शाजिरी थोडीशी, लवंगाचे 2-3 तुकडे आणि दालचिनी मी घेतलेले आहे. त्याच्यात मी भाजून घेते. थोडंसं भाजून घेते. गरम करून घेतलं तरी चालेल. झालेला मसाला आता आपण ताटामध्ये काढून घेऊ. आता आपले खेकडे उकडून झालेले आहेत. आपण आता त्यातले मोठे नांग्या काढून घेणार आहे मी ताटामध्ये. राहिलेल्या खेकड्याची भाजी मी बनवत आहे. मी आता रस्सा भाजी बनवण्यासाठी कढई ठेवत आहे. त्याच्यात मी 2 पळ्या तेल ओतत आहे. भाजून घेतलेला मसाला आता ते थंड झालेला आहे. मी आता त्याला मिक्सरमधून अशी पेस्ट करून घेतलेली तुम्ही पाहू शकता. तेल गरम झालेलं आहे. त्या तेलामध्ये मी आता मसाला टाकते. आता मी इथे मसाला भाजून घेते व त्यातलाच मसाला थोडासा नांग्याचे फ्राय बनवण्यासाठी इथे मी बाजूला काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आधीच आपण मसाला भाजून घेतलेला असतो, त्याच्यामुळे जास्त वेळ तो परतण्याची गरज नाही. उगाच थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये लसूण अद्रकची आपण पेस्ट बारीक केलेली घालून घेऊ. रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे आता घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे. गोरकुल, काश्मीरी मिरची पावडर, किचन किंग मसाला व हळद घेतलेली आहे. मसाले लगेचच आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. असं छान असं हलवून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकू. त्या पद्धतीने रस्सा भाजी बनवण्यासाठी मसाला तयार आहे. त्यातच मी थोडीशी कोथिंबीर टाकून हलवून घेते. उकडून घेतलेले खेकडे थंड झालेले आहेत. ते आता आपण पुन्हा एकदा थोडेसे गरम करून घेऊ. मी इथे करून घेतलेली ग्रेव्ही ह्याच्यामध्ये टाकून घेते. हे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. छान अशी टाकून घेते आणि पुन्हा आपण याला एकदा हलवू. ते असे हलवायचे. मी हे खेकडा रस्सा अशा पद्धतीने बनवलेला आहे. तुम्ही घरी एकदा नक्की बनवून बघा. 5 ते 6 मिनिटासाठी आपण ह्याला मीडियम फ्लेमवर उकळीपर्यंत झाकून ठेवू. असे आपण मोठ्या नाग्या साईडला काढून ठेवलेल्या होत्या. त्याचा आपण आता फ्राय बनवून घेऊ. आता मी इथे गॅसवर पॅन ठेवते. त्यात लगेच तेल टाकून घेते. मी 2 पळ्या तेल टाकत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त तेल करू शकता. तेल आपलं गरम झालेलं आहे. मी मगाशी साईडला काढून ठेवलेली पेस्ट त्यात टाकते. टाकून झाल्यावर त्याला आपण छान असं हलवून घेऊ. जास्त पण आपल्याला हलवायचं नाही, कारण आपण जास्त पण आपल्याला मसाला भाजून घ्यायचा नाही, कारण मगाशी आपला मसाला भाजलेला आहे. छान असं मी हलवून घेते. मी थोडंसं पाणी टाकत आहे. पाणी टाकून घेतलं ना त्यात मसाल्यात पाणी टाकले की थोडंसं ते हलवते. त्याच्याने तो मसाला छान शिजला जातो. ह्याच्यामध्ये घरकुल मसाला टाकते. त्याच्यानंतर ना मी आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला टाकते. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. लगेच त्यात मी थोडंसं मीठ पण टाकून घेते. चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं, कारण आधी आपल्याला खेकड्यामध्ये वापरताना मीठ टाकलेलं आहे.
जी आपण गिरवी केलेली होती ना त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकू. पाणी टाकल्यावर ते मसाला छान असा एकजीव होतो. एकजीव झाला की असं आपण हलवत राहू त्याला एक थोडा वेळ आणि त्याच्यात छान उकळलेल्या अशा आपण नांग्या टाकून घेऊ. आता ह्याच्यामध्ये नांग्या टाकून घेतलेत ते असं आपण हलवून घेऊ म्हणजे मग खालचा जो सगळा मसाला आहे तो नांग्यांना लागेल. तसले की आपण थोडीशी वरनं कोथिंबीर टाकून घेऊ आणि हलवू. त्यानंतर आपण एक 2 मिनिटं झाकून ठेवू त्याच्यामुळे ते छान असं वाफेल. आता आपला खेकडा रस्सा भाजी तयार आहे. चला आता आपण खाण्यासाठी काढून घेऊ. छान असा बघा किती छान दिसतोय. असे तर खूप छान थंडीच्या दिवसामध्ये खाऊ वाटतो ना खेकडा रस्सा. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. फ्राय केलेल्या नांग्या आता तयार आहेत. चला तर मग आता आपण जेवणासाठी वाढून घेऊ. बघा किती छान दिसायला लागल्यात नांग्या. अशा वरून एवढ्या छान दिसायला लागल्यात मला तर आता लगेचच जेवण करू वाटायला लागले. का तर थंडीचे दिवस आहेत. असं जेवण करायला खूपच मजा येते. तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा. बघा किती युट्यूबला चिकन आणि मटनच्या रेसिपी खूप बघितल्या असतील पण आज मी तुमच्यासाठी एक वेगळी खेकडा रस्सा आणि खेकडा नांगी फ्राय डिश बनवलेली आहे. हिवाळ्यात खेकडे खूप पौष्टिक असतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हो या आगळ्या वेगळ्या डिशसाठी लाईक करा आणि शेअर करा व सबस्क्राईब करा.